नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी। तर अशी कारले पहिल्यांदा घेऊन असे छोटे छोटे काप करायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल आकारात पण कापू शकता। आता ते झाल्यानंतर त्याला मिठामध्ये ठेवून द्यायचं आणि गरम पाण्यातून शिजवून घ्यायचं। चला तर आता फोडणीची तयारी करू। तर त्याच्यासाठी पहिले 2-3 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आता कांदा आणि टाकून नंतर टोमॅटो टाकला तरी चालेल किंवा दोन्ही एकत्र टाकलं तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो दोन्ही इथे मी एकत्र टाकलेलं आहे आणि ते आता छान भाजत आहे। आता ते भाजल्यानंतर आता ते झाल्यानंतर आपल्याला हा कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटोही भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त भाजून झालेला आहे। तर आता इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा मस्त ठेचून टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये। ठेचलेल्या लसणाचं चव वेगळीच लागते। तर त्याच्यामुळे आता आपण हे लसूणही त्याच्यामध्ये छान भाजून घेऊयात। तर आता हा लसूण आपला भाजून झाल्यानंतर इथे बघू शकता कांदा टोमॅटो लसूण आपला छान भाजून झाला। आता इथं छोटा चमचा हळद टाकून घ्यायची। इथे मी 1 चमचा टाकले, 1 छोटा चमचा टाकले म्हणजे। आणि आता हे छान हळदसुद्धा आपली भाजून घ्यायची। इथे बघू शकता आपलं मस्त फोडणी भाजलेली आहे। आता लाल तिखट टाकायचं आपल्याला। अंदाजे तुम्ही टाकू शकता किती तिखट तुमच्या घरात चालतं तेवढ्या प्रमाणात। मी तर 2 चमचे तिखट टाकलेलं आहे। तर हे टाकल्यानंतर लाल पावडर थोडीशी टाकायची, 1 चमचा टाकली इथं मी। आता हे सगळी फोडणी आपली भाजून घ्यायची छान। आता ही छान फोडणी भाजल्यानंतर जे आपलं कारलं उकळलेलं होतं, तुम्हाला जे बोलले मी मगाशी, ते कारले उकळलेलं होतं ते कारल्याचे काप त्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचे आणि छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे। तर आता या प्रकारे आपली कारल्याची भाजी फोडणी देऊन वगैरे तयार झालेली आहे। तर आता इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली भाजी दिसते। तर आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मीठ टाकून झाल्यानंतर भाजी छान शिजू द्यायची। शिजलेली आहे आणि थोडं पाणी सुटतं त्यामुळं आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात। तर आता इथं बघू शकता भाजी आपली मस्त तयार झाली। तर ते तुम्ही अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। कशी दिसते बघा आपली भाजी। तर आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची। तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ पण टाकू शकता। इथं मी साखर टाकले 2 चमचे। तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ टाकू शकता। तर आता आपली भाजी अशा प्रकारे छानपैकी तयार झालेली आहे। कारले आपलं पौष्टिक असतं त्यामुळं कारलं माणसानं खावं। आणि अशा प्रकारे जर तुम्ही रेसिपी ट्राय केली तर सगळ्या मुलांनाही 100% आवडणार आहे। तर आता याच्यामध्ये मी सांगायला विसरले, एक बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि परत एकदा अशी मिक्स करायची। आणि आता एक झाकण लावून फोडणी पाहू शकते। तर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। मी सांगायला विसरले, सॉरी। आणि आता ते बघू शकता आपली कारल्याची भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने ट्राय करून बघा कारल्याची भाजी आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।